हॅलो गाईज, कोरीगडावरील सुंदर व निसर्गरम्य परिसरात तुमचे स्वागत आहे. हा असा सुंदर परिसर बघितला की सह्याद्री कोणालाही हवासा वाटेल. गडावरती गेल्यानंतर श्री गणेशाची सुंदर कोरलेली मूर्ती आपल्याला बघायला मिळेल. गणेश दरवाजातून आत गेल्यानंतर आपल्याला महादेवाचे मंदिर बघायला भेटते. या मंदिराच्या बाजूला 2 तलाव आहेत. महादेव मंदिराच्या समोर 4 तोफा आहेत, ज्या की कोरोना काळात उत्खननातून सापडलेल्या आहेत. हांजीवरून उत्तर टोकाच्या बुरुजाकडे चालत गेला की उत्तर टोकावरील बुरुजावर झेंडा लावलेला आपल्याला दिसतो. या बुरुजावरून दूरवरचा प्रदेश आणि पेठ शिवापूर गावातून येणारी वाट दिसते. ट्रेकिंगला लागणारा वेळ पेठ शिवापूर मार्गे गडावर पोहोचण्यासाठी साधारणपणे पाऊण तास लागतो. आंबवणे गाव मार्गावर गडावर पोहोचण्यासाठी 1 तास लागतो. किल्ल्यावर स्वतःचे जेवण घेऊन जाणं आवश्यक आहे, कारण गडावर रेस्टॉरंट किंवा दुकाने नाहीत. तुम्ही पेठ शहापूर किंवा आंबवणे गावातून जेवण आणू शकता. मुळशी धरणाच्या पश्चिमेला लोणावळा आणि पाली यांच्या दरम्यान सुभाषणी घाटाच्या माथ्यावर कोरबारस मावळ नावाचा प्रदेश आहे. या मावळात कोरीगड आणि घनगड असे 2 किल्ले आहेत. कोरी हे कोळी समाजातील एका पोट जातीचे नाव असल्याने या किल्ल्याला कोरीगड असे नाव मिळाले. पुढे पायऱ्या चढून गेल्यावर उजव्या बाजूला एक कातळात कोरलेले पाण्याचे टाके आहे. टाके पाहिल्यावर पुढे गेल्यावर डाव्या बाजूला एक गुहा दिसते. या गुहेच्या समोर खालच्या बाजूला एक पाण्याचे टाक आहे. गुहा आणि टाके पाहिल्यानंतर पुढे गेल्यावर आपण किल्ल्याच्या गणेश दरवाजावर पोहोचतो. हा पूर्वाभिमुख गोमुखी दरवाजा 4 बाजूंनी संरक्षित आहे. या गडाला साधारण 1.5 किलोमीटर लांबीची तटबंदी आहे. तटबंदीवरून संपूर्ण गडाला फेरी मारता येते. तटबंदीत जागोजागी जंग्या आणि बुरुज आहेत. गणेश दरवाजापाशी आल्यावर आपली गड फेरी पूर्ण होते. संपूर्ण गड पाहण्यासाठी 1 तास लागतो. कोरीगडावरून समोरच नागफणीचे टोक, तुंगगडाचा, तिकोना किल्ल्याचा असा सर्व परिसर नजरेस पडतो. या मावळातील किल्ले पाहण्यासाठी 3 ते 4 दिवसांची वेळ लागते. कोरीगड, घनगड, सुधागड आणि सरसगड असे अनेक सुंदर ट्रेक या भागात आहेत.